नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा स्थान व विस्तार याविषयी परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 2 राज्याच्या सीमा लागलेल्या नाहीत? बघा, महाराष्ट्राविषयी जर आपण विचार केला तर जो नंदुरबार जिल्हा आहे, या नंदुरबार जिल्ह्याला गुजरात व मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत। जर आपण धुळेचा विचार केला तर धुळे या जिल्ह्याची सीमा फक्त गुजरात या राज्याला लागलेली आहे, म्हणजे धुळेला 2 राज्याच्या सीमा लागत नाहीत। आणि जर गोंदिया जिल्ह्याला विचार केला तर गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्याच्या सीमा लागतात। आणि जो गडचिरोली हा जिल्हा आहे, या गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागते। परंतु धुळे हा एकमेव जिल्हा असा आहे त्याला फक्त एका राज्याची सीमा लागते, ती म्हणजे गुजरात राज्याची। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील की महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्याला काय झालेले आहे की 2 राज्याची सीमा लागत नसून फक्त एका राज्याची सीमा लागते। पर्याय क्रमांक बी, धुळे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा म्हणून जो गडचिरोली जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेस असून तो छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याच्या सीमेला लागून आहे। आणि हा जो गडचिरोली जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो। म्हणजेच महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा पर्याय क्रमांक सी, गडचिरोली। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? बघा, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत। परंतु आपल्याला जर याच्यामध्ये विचारलं की महाराष्ट्रात सर्वाधिक तालुक्याचे जिल्हे कोणते, तर ते 2 आहेत। त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे नांदेड। नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत व दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ, जे की यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा 16 तालुके आहेत। म्हणजेच ह्या 2 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे म्हणून ओळखले जातात। आणि जर आपल्याला विचारलं की सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता, तर मुंबई शहर। मुंबई शहराला एकही तालुका नाही आहे, म्हणजे सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा जर विचारला तर तो मुंबई शहर आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत, तर 358, पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? बघा, खालीलपैकी महाराष्ट्राला कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? बघा, महाराष्ट्र हे जे कर्नाटक राज्य आहे ते महाराष्ट्राच्या दक्षिणेस असून या कर्नाटक राज्याला काय झालेले आहे की महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत। आणि त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, जे की उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जे 7 जिल्ह्याच्या सीमा आहेत त्या कर्नाटक राज्याला लागून आहेत। परंतु जे परभणी हे जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए, परभणी। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? बघा, आपण जर या बाबतीमध्ये पालघरची सीमा काय होते की नाशिक जिल्ह्याला लागून आहे। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याची सुद्धा सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहे। परंतु जे नंदुरबार जिल्हा आहे, या नंदुरबार जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील की नाशिक जिल्ह्याला नंदुरबार या जिल्ह्याची सीमा लागत नाही, पर्याय क्रमांक बी, नंदुरबार। प्रश्न क्रमांक 6, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? बघा, भारताचा जर आपण विचार केला की भारतातील एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते। त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या 7 राज्यातून कर्कवृत्त जाते। परंतु जे महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यातून भारतामधून कर्कवृत्त जात नाही, पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 7, देशाच्या शहराची
स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने योग्य विकल्प निवडा. बघा, देशाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर डावीकडून उजवीकडे आपल्याला योग्य विकल्प निवडायचा आहे आणि त्यामध्ये डावीकडून प्रथम क्रमांकावर कोणता जिल्हा येतो तर कोल्हापूर, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर अकोला आणि त्याच्यानंतर नांदेड अशी डावीकडून उजवीकडे काय होते स्थिती येते. म्हणजेच देशाच्या शहराची स्थिती जर आपण डावीकडून उजवीकडे पाहिली तर ती पर्याय क्रमांक बी कोल्हापूर, सोलापूर, अकोला आणि नांदेड याप्रमाणे काय होते ती येते. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात पर्वतीय तालुका कोणता आहे? बघा, महाराष्ट्रातील जर आपण गडचिरोली या जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो भामरागड तालुका आहे, हा भामरागड तालुका काय झालेला आहे की भामरागडच्या ज्या डोंगररांगा आहेत आणि घनदाट जंगल आहे, इंद्रावती नदीचा जो प्रदेश आहे, हा भामरागड तालुका गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतो. आणि या भामरागडचे जर वैशिष्ट्य पाहिले तर हा भामरागड परिसर निसर्गरम्य आणि डोंगराळ आदिवासी भाग आहे आणि तिथे प्रामुख्याने काय होते की माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने आढळते. बघा, आपल्याला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने आढळते, तर याचं आपल्याला योग्य उत्तर काय राहील की गडचिरोली जिल्हा आणि तालुका जर विचारला तर कोणता राहील भामरागड. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात पर्वतीय तालुका कोणता आहे तर तो आहे भामरागड. पर्याय क्रमांक डी भामरागड. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौकिमी असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. बघा, आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते एकूण 3,07,713 चौकिलोमीटर आहे आणि जर भारताच्या किती टक्के महाराष्ट्राने भाग व्यापलेला आहे तर तो 9.36% हा भाग काय झालेला आहे महाराष्ट्र या राज्याने भारताचा व्यापलेला आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचा रेखांशीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. बघा, महाराष्ट्राचा जर एक रेखांशीय विस्तार आपण पाहिला तर तो प्रामुख्याने 72.6 ते 80.9 या दरम्यान काय असतो. पर्याय क्रमांक 3 सी. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? बघा, महाराष्ट्राच्या आग्नेयेस असलेले राज्य आपल्याला ओळखायचे आहे आणि महाराष्ट्राच्या आग्नेयेस असलेले राज्य कोणते आहे तर ते तेलंगणा आहे. पर्याय क्रमांक बी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे. बघा, महाराष्ट्र राज्याविषयी जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही एकूण 800 किमी आहे आणि जर आपल्याला प्रश्न विचारला की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर ती 720 किलोमीटर आहे आणि जर महाराष्ट्राचे आपल्याला क्षेत्रफळ विचारले तर ते 3,07,713 चौकिमी आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही किती आहे 800 किलोमीटर. पर्याय क्रमांक बी 800. प्रश्न क्रमांक 13, जालना जिल्ह्याला डॅश डॅश या जिल्ह्याची सीमा नाही. बघा, जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्याला प्रामुख्याने परभणी, बीड आणि धाराशिव या तीनही जिल्ह्याच्या सीमा काय होतात की जालना जिल्ह्याला लागतात. परंतु जे बुलढाणा आहे या बुलढाणा जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला लागत नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए बुलढाणा. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न नाही? बघा, आपण जर मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेश या राज्याला जळगाव, धुळे या जिल्ह्याच्या सीमा काय झालेल्या आहेत संलग्न आहेत. परंतु मध्य प्रदेशला गोंदिया या जिल्ह्याची सीमा संलग्न नाही. पर्याय क्रमांक ए गोंदिया. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची राजधानी कोठे आहे? बघा, महाराष्ट्राची एकदम साधा प्रश्न आहे की महाराष्ट्राची राजधानी कोठे आहे तर महाराष्ट्राची राजधानी ही नवी मुंबई येथे आहे. पर्याय क्रमांक बी नवी मुंबई.
प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही? बघा, सिंधुदुर्गाचा जर आपण विचार केला तर सिंधुदुर्गच्या उत्तरेस हा रत्नागिरी जिल्हा आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेस कोल्हापूर जिल्हा आहे आणि दक्षिणेस गोवा राज्य आणि बेळगाव जिल्हा आहे. आणि पश्चिमेस जर विचार केला तर अरबी समुद्र आहे. तर आपल्याला इथं विचारले की कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही. म्हणजेच इथं बेळगाव आहे, कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे. परंतु जे रायगड आहे, या रायगड काय झालेला आहे की रायगड या जिल्ह्याला सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लागत नाही. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, रायगड. प्रश्न क्रमांक 17, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश या खाड्यांनी निश्चित केलेली आहे. बघा, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा जर उत्तर सीमेबाबतीत जर विचार केला तर ही पालघर जिल्ह्यातील जे डहाणूची खाडी आहे, जी की दमणगंगा नदीच्या जवळ कोकण किनारपट्टीची उत्तर सीमा मानली जाते. आणि जी दक्षिण सीमा आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी तेरेखोलची खाडी आहे, ती जी की गोवा सीमेवर आहे, ही कोकण किनारपट्टीची दक्षिण सीमा म्हणून ओळखली जाते. म्हणूनच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए, डहाणूची व तेरेखोलची खाडी. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्य कोणत्या गोलार्धात स्थित आहे? बघा, महाराष्ट्र राज्य कोणत्या गोलार्धात स्थित आहे? जर महाराष्ट्र राज्याचा आपण जर विचार केला तर हे महाराष्ट्र राज्य प्रामुख्याने उत्तर व पूर्व गोलार्धात काय झालेले आहे? स्थित झालेलं आहे. पर्याय क्रमांक बी, उत्तर व पूर्व गोलार्ध. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्राच्या उत्तरेस प्रामुख्याने जे मध्य प्रदेश राज्य आहे हे काय झालेलं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस आपल्याला विचारले की कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस हा अरबी समुद्र आहे. पर्याय क्रमांक सी, अरबी समुद्र.